राजकारणात कट कारस्थान केलं जातं म्हणून आता घरी बसायचं ठरवलंय। सिंधुदुर्गातल्या शक्ती प्रदर्शनावेळी खासदार नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आणि त्यामुळे आता राणेंना राजकीय निवृत्तीचे वेध लागल्याची जोरदार चर्चा आहे। मुलांना चांगलं काम करण्याचं आवाहन करताना राणेंनी भावनिक आवाहनही केलंय। बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे। तेव्हाही अडचण आली, मला आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं। त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू। दोन्ही मुलगे चांगले आहेत, त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बन, चांगलं काम करा, नाव कमवा, आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात। माझ्या आईने जन्म देताना कदाचित असं म्हटलं असेल, माझ्या बाळाला आयुष्यात कसली भीती असणार नाही, तर मला भीती नाही, कोणाचीच नाही। आपल्याला सर्वांना सांगतोय, कोणी काय म्हणू, पैशासाठी राजकारण करू नका, उदरनिर्वाहासाठी पैसा, व्यवसाय आणि अन्य मार्गाने मंत्री मिळो, किती श्रीमंत व्हा, मला अभिमान वाटेल, व्यवसाय झाला, हे असले पैसे पचत नाही ना, ते खरं म्हणजे त्यांनी आपल्याला फळत नाही। माझा मित्र राहण्याकडे फोन केला, तू निघू नकोस, आम्ही येतो। तिला काय नाही, तू निघू नकोस, आम्ही येतो। ठीक आहे, थांबलो आले काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।